जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी श्रद्धेचा, विश्वासाचा आणि परमकृपाळू संतांच्या चमत्काराचा साक्षात्कार घडवते. ही गोष्ट आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची आणि एका अशा भक्ताची ज्याचे डोळे गेले होते पण मन अंध नव्हतं. एका गावात हरिभाऊ नावाचा एक माणूस राहत होता. काही वर्षापूर्वी त्याच्या डोळ्यांवर गंभीर रोग झाला आणि तो अंध झाला. एकेकाळी उजळ आयुष्य जगणारा हरिभाऊ आता अंधारात जगू लागला. पण एक दिवस कुणीतरी त्याला सांगितलं, अरे, अक्कलकोटला एक समर्थ संत आहेत, स्वामी समर्थ. ते काहीही करू शकतात. संकट, रोग, दुःख काहीही घालवतात. आणि हरिभाऊच्या मनात आशा जागी झाली. त्याने ठरवलं, मी स्वामी समर्थांकडे जाईन. माझ्या डोळ्यांचं काय होईल ते प्रभूच पाहतील. हरिभाऊने आपल्या नातवाच्या मदतीने अक्कलकोटचा प्रवास सुरू केला. उन्हातानात चालत, थकलेला, भुकलेला, पण श्रद्धा आणि भक्तीने भरलेला. आणि अखेर तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समाधीस्थळी मोठी गर्दी होती. भक्तांची रांग होती. हरिभाऊ थरथरत पुढे गेला. त्याने सेवकांना सांगितले, मला फक्त स्वामींच्या चरणांवर डोळे टेकू द्या. त्याला स्वामींच्या पायांपाशी नेण्यात आलं आणि मग हरिभाऊने डोळे मिटून डोकं त्यांच्या चरणावर ठेवून म्हणाला, स्वामी, मला जगाचा प्रकाश नको, फक्त एकदाच तुमचं रूप बघू दे. मग हे डोळे पुन्हा गेले तरी चालेल. स्वामी हसले. शांततेने त्याच्यावर कृपादृष्टी टाकली आणि म्हणाली, जा रे, डोळे उघड, समर्थ आहे. हरिभाऊने डोळे उघडले आणि मित्रांनो, आश्चर्य, त्याला सर्व काही दिसायला लागले. प्रथमच त्याच्या जीवनात प्रकाश आला होता. समोर स्वामींचं तेजस्वी रूप, भक्तांची गर्दी, समाधीस्थान. आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने जोरात ओरडलं, मला दिसते स्वामी, मला दिसते. संपूर्ण मठात आनंदाची लहर पसरली. भक्त आश्चर्यचकित. कुणी रडले, कुणी हात जोडले. स्वामी समर्थांचा चमत्कार सर्वांनी पाहिला. स्वामी म्हणाले, डोळे आले, पण आता त्यांचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी कर. मी फक्त प्रकाश दिला आहे तर जीवनाचं सार दिलं. मी फक्त प्रकाश दिला नाही तर जीवनाचं सार दिलं. हरिभाऊ अक्कलकोटातच राहिला. स्वामींची सेवा करत राहिला. त्या दिवसापासून त्याच्या डोळ्यांनी फक्त शरीर नव्हे तर आत्मा बघायला सुरुवात केली होती. मित्रांनो, ही गोष्ट फक्त चमत्काराची नाही, ही श्रद्धेची गोष्ट आहे, विश्वासाची गोष्ट आहे. जेव्हा मन खरं असतं, प्रार्थना आर्त असते आणि श्रद्धा अढळ असते, तेव्हा समर्थ नक्कीच येतात. म्हणूनच स्वामी समर्थांनी आजही लाखो लोकांना सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, स्वामी सेवा करत राहा आणि आपल्या इतर लोकांना देखील शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.